नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 4 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, 7/4चा बेरीज व्यस्त व 4/7चा गुणाकार व्यस्त. आता बेरीज व्यस्त म्हणजे काय? बेरीज व्यस्त म्हणलं की विरुद्ध संख्या घ्यायची. आता 7/4चा बेरीज व्यस्त काय होईल? -7/4, कारण हा नंबर प्लस आहे तर आपल्याला बेरीज व्यस्त घ्यायचा म्हणजे अपोजिट संख्या घ्यायची. गुणाकार व्यस्त, आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर अंशाला छेद करायचं आणि छेदाला अंश करायचं म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचा. 4/7चा गुणाकार व्यस्त म्हणजे 7 वर जातील, 4 खाली येतील म्हणजे 7/4 होईल. हे लक्षात ठेवलं तर हा स्वाध्याय खूप सोपा आहे. बेरीज व्यस्त व याचा गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती? आता आपण 7/4चा बेरीज व्यस्त काढलेला आहे, -7/4 आला. 4/7चा गुणाकार व्यस्त काढला, तो 7/4 आलेला आहे. बरोबर आहे. तर आता दोघांची आपल्याला बेरीज किती विचारले? -7/4 प्लस 7/4 ह्या दोघांची बेरीज. दोघांचा छेद सारखा आहे म्हणजे एकच छेद घेणार आणि -7 + 7 तर काय होईल? -7 + 7 म्हणजे 0 होतील. 0/4 म्हणजे काय होईल? 0. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 1ला आपण डार्क करणार, कंप्लीट डार्क करायचं आहे. नेक्स्ट, येथे 3/5 व 2/7 यांच्या बेरजेत म्हणजे दोघांची बेरीज करावी लागेल. 3/5 + 2/7 यांची बेरीज करू आपण. दोघांचा छेद वेगळा आहे तर आपण येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 7 × 3 21 + 5 × 2 10 अपॉन 5 × 7 35. तर हे आन्सर काय येईल? 31/35. दोघांची बेरीज केली आपण. यांच्या बेरजेत 5/4ची गुणाकार व्यस्त विचारलेला आहे. तर गुणाकार व्यस्त असल्यामुळे आपण अंशाला छेद करणार, छेदाला अंश करणार. मग याचा गुणाकार व्यस्त काय होईल? 4/5 होईल. बरोबर आहे. हे 5 छेदात येतील, 4 अंशात जातील. ह्या दोघांची बेरीज झालेली आहे 31/35. यांच्या बेरजेत ही संख्या मिळवायची आपल्याला. हा गुणाकार व्यस्त ॲड करायचा आहे म्हणजे 4/5. याचा 4/5 ॲड करणार आपण. 4 येथे, कारण आपला दिलेला अपूर्णांक हा आहे. याचा गुणाकार व्यस्त 4/5 आला आहे, तो आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे 4/5. आता पहा आपण काय करू, येथे दोघांचा छेद वेगवेगळा आहे, आपल्याला सारखा करता येईल पहा. तर येथे आपण जर 7ने मल्टिप्लाय केलं तर येथे 35 होतील. येथे 35 आहे म्हणजे दोघांचे छेद सारखे होतील, परंतु येथे 7ने मल्टिप्लाय केल्यामुळे अंशाला पण 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर आता काय होईल? मग दोघांचे छेद सारखे झालेत. बरोबर आहे. 35 हे होतील आणि हे 35 म्हणजे एकच आपण 35 घेणार. तर आता अंशाची बेरीज करता येईल आपल्याला म्हणजे 31 + 7 × 4 म्हणजे 28 होतील. ही दोघांची ॲडिशन करू. काय होईल? 9 3 + 2 5/35 म्हणजे आन्सर काय येईल आपलं? 59/35. 59/35 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. 2ला आपण डार्क करणार. नेक्स्ट, येथे आपल्याला 4 हे रॅशनल नंबर दिले, 4 परिमेय संख्या दिल्यात. या संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. 4 वेगवेगळे नंबर आहेत, परंतु आपण काय करू आता? काटाकाटी करून याचा आपण संक्षिप्त रूप घेऊ. तर ह्या 6 2 12, 6 3 18 असं होईल. बरोबर आहे. म्हणजे 2/3 होईल. आता हा नंबर घेऊ 8/12. 8/12, 4 2 8, 4 3 12 म्हणजे याचं पण आन्सर काय येईल? 2/3 येईल. हा नंबर घेऊ 10/15. 5ने डिवाईड करू शकतो. 5 2 10, 5 3 15 म्हणजे हे पण काय होईल? 2/3 येईल. आणि हे 16/24. 16/24. 8 2 16, 8 3 24 म्हणजे काय होईल? 2/3 होईल. सर्वांचं आन्सर आपलं सेम आलेलं आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे? गुणाकार व्यस्त संख्या कोणती? आता या परिमेय संख्या म्हणजे या परिमेय संख्या झालेल्या आहेत आपल्या. बरोबर आहे. या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त. आता सगळ्या संख्या सेम आलेल्या आहेत.
म्हणजे यांचा गुणाकार व्यस्त काय होईल, गुणाकार व्यस्त करायचा तर अंशाला छेद करायचं, छेदाला अंश करायचं. 2/3 तर हे काय होईल 3/2. 3/2 प्लसमध्ये एक मायनसमध्ये दिला, एक प्लसमध्ये, आपला आन्सर प्लसमध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला या नंबरचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. गुणाकार व्यस्त करायचा म्हणजे साईन तेच राहू द्यायचं, फक्त अंशाला छेद आणि छेदाला अंश करायचा. याचा गुणाकार व्यस्त काय होईल, 7 वर जातील आणि 12 खाली येतील, साईन मायनस जशाच तसं. आणि या नंबरचा आपल्याला बेरीज व्यस्त करायचा आहे. बेरीज व्यस्त करायचं म्हणजे याची अपोजिट साईन घ्यायचं, म्हणजे विरुद्ध संख्या. 12/7ची विरुद्ध संख्या काय होईल, -12/7, -12/7 होईल. बरोबर आहे. तर यांचा गुणाकार किती, म्हणजे आपल्याला गुणाकार करायचा आहे -12/7चा. यांचा गुणाकार काय होईल पाहू आपण. दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे म्हणून आपण काटाकाटी करू शकतो. 7 1 7, 7 1 7, हे काय होईल 12 1 12, 12 1 12. आता येथे काय राहिला फक्त -1, येथे गुणिले -1 आणि छेदामध्ये काय राहील 1 × 1 म्हणजे 1च राहील. -1 × -1 म्हणजे काय होईल +1 होईल. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो 1/i + k ची गुणाकार व्यस्त संख्या. आता याचा गुणाकार व्यस्त काय होईल, या नंबरचा नंबर असा आपला आहे 1/i + k. याचा गुणाकार व्यस्त काय होईल, अंशाला छेद होईल, छेदाला अंश होईल, म्हणजे i + k अंशात जातील आणि छेदामध्ये 1 राहील. परंतु 1 लिहायची छेदामध्ये गरज नाही, म्हणजे व्हॅल्यू काय येईल i + k. तर ही व्हॅल्यू किती दिली आपल्याला -9, म्हणजे i + k = -9 दिलेली आहे. आता यामध्ये आपल्याला k ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर i ची काढायची. k ची व्हॅल्यू दिलेली आहे -5, मग i + k ची व्हॅल्यू -5 = -9. देअरफॉर i + × -5 = -9. आपल्याला i ची व्हॅल्यू पाहिजे. हे -5 या साईडला पास करू आपण, तर ते या साईडला मायनस आहेत, तर या साईडला गेल्यावर प्लस होतील. -9 + 5. देअरफॉर i = -9 + 5 म्हणजे -4 होतील. i ची व्हॅल्यू येईल -4. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 13/15 या परिमेय संख्येला या नंबरच्या गुणाकार व्यस्तने आपल्याला गुणायचं आहे. या नंबरचा गुणाकार व्यस्त काय होईल, गुणाकार व्यस्त करायचा आहे म्हणजे अंशाला छेद होईल, छेदाला अंश होईल. याचा गुणाकार व्यस्त काय होईल 21 वर जातील आणि 19 खाली राहतील. हा झाला या नंबरचा गुणाकार व्यस्त. तर या 13/15ला आपल्याला गुणायचं आहे 21/19 ने. बरोबर आहे. आणि हे आन्सर येईल त्याचा आपल्याला गुणाकार व्यस्त पुन्हा घ्यायचा आहे. तर आपण हे काटाकाटी करू, कारण साईन मल्टिप्लिकेशन आहे. 3 5 15, 3 7 21. हे काय होतील 13 × 7 आणि हे 5 × 19. आता काटाकाटी करता येणार नाही. 13 × 7 म्हणजे 91 होतील आणि 19 × 5 म्हणजे 95 होतील. आता आपल्याला काय विचारलं आहे, येणाऱ्या उत्तराचा काय करायचं आहे, गुणाकार व्यस्त करायचा आहे. आपलं आन्सर हे आलं, याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. या नंबरचा गुणाकार व्यस्त काय होईल, अंशाला छेद करायचं आहे, छेदाला अंश करायचं आहे, म्हणजे 95 वर जातील आणि 91 खाली येतील. हे येईल आपलं आन्सर 95/91. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, ही परिमेय संख्या दिली -3/5 च्या गुणाकार व्यस्तात. याचा गुणाकार व्यस्त काय होईल, म्हणजे मायनस साईन जशाच तसं गुणाकार व्यस्त करायचा आहे. तर साईन चेंज होत नाही, फक्त अंशाला छेद आणि छेदाला अंश करायचं आहे. तर हे 5 वर जातील आणि हे 3 खाली येतील. हा झाला गुणाकार व्यस्त या नंबरचा. या व्यस्तात x मिळवले तर आपण त्यामध्ये x ॲड केले तर येणारी बेरीज 0 येते, म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे 0. याप्रमाणे आपण इक्वेशन तयार केले. तर x ची किंमत किती आपल्याला काढायची, तर x = हाऊ मेनी. x = आता x ची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे x आपण या साईडला राहू देऊ आणि हे
या साईडला पास करू। आता येथे मायनस साईन आहे, या साईडला गेल्यावर ते प्लसमध्ये होतील, म्हणजे ही परिमेय संख्या ॲज इट इज राईट साईडला येईल आणि साईन चेंज होऊन येईल, बरोबर आहे। येथे जर नुसतं -5 असतं तर या साईडला आपण +5 केलं असतं। -5 ऐवजी आपल्याला येथे -5/3 आहे, त्याप्रमाणे इथे 5/3 आलेलं आहे, फक्त साईन चेंज होऊन या साईडला आली। आन्सर आपलं हेच येईल, x = 5/3। 5/3 म्हणजे पर्याय क्रमांक आपला तिसरा बरोबर येईल पहा, हा तिसरा पर्याय आपला बरोबर येईल। तर तिसऱ्या पर्यायाला आपण डार्क करणार। नेक्स्ट, या संख्येची पुढीलपैकी कोणती संख्या गुणाकार व्यस्त नाही? याचा गुणाकार व्यस्त काय होईल पहा, -7/9। आपल्याला कोणती संख्या गुणाकार व्यस्त नाही ते विचारलं आहे। याचा गुणाकार व्यस्त एक तर आपण असा लिहू शकतो पहा, छेदाला अंश करायचं आहे, पुन्हा अंशाला छेद करायचं आहे। पॉवर बदलत नसतो, गुणाकार व्यस्तात पॉवर जो आहे तोच राहतो, फक्त अंशाचं छेद आणि छेदाचा अंश केलं, असंही लिहिता येईल आपल्याला, म्हणजे हा पण गुणाकार व्यस्त आहे। याला आपण असंही लिहू शकतो पहा, हे 9 हे मायनस साईन खाली जरी घेतलं छेदामध्ये तरी काही फरक पडत नाही आणि पॉवर जशाच तसा, म्हणजे या नंबरचा गुणाकार व्यस्त असाही लिहिता येतो आपल्याला। आणि येथे छेदामध्ये काहीच नाही, याचा अर्थ 1 आहे, याचा गुणाकार व्यस्त आपण असाही लिहू शकतो पहा, 1 म्हणजे आता या नंबरचा आपण छेदाला अंश केला आणि अंशाला छेद, म्हणजे काय होईल -7/9 असंही लिहिता येते, म्हणजे हा पण काय व्यस्तच आहे। आपल्याला काय पाहिजे, व्यस्त नसणारी संख्या, व्यस्त नसणारी हीच संख्या येईल पहा, कारण -7/9 -7/9 म्हणजे छेदाला अंश पण केलं नाही, अंशाला छेद पण केलं नाही, म्हणजे नंबर सारखाच झालेला आहे। हा व्यस्त होईल का, हा व्यस्त होणार नाही, हा गुणाकार व्यस्त होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे। नेक्स्ट, याचा गुणाकार व्यस्त -19 आहे। आता 1/m + n याचा गुणाकार व्यस्त काय होईल, गुणाकार व्यस्त करायचा आहे म्हणजे अंश वर जाईल m + n आणि छेद खाली येईल, बरोबर आहे। हा झाला गुणाकार व्यस्त, छेदामध्ये 1 आहे, लिहायची काही गरज नाही आपल्याला, m + n हा येईल आपला याचा गुणाकार व्यस्त। तर n ची व्हॅल्यू दिली आपल्याला आणि ही टोटल व्हॅल्यू किती दिली, गुणाकार व्यस्त किती दिलेला आहे -19, त्यापैकी n ची व्हॅल्यू -4 दिली, m ची व्हॅल्यू काढायची, n ची व्हॅल्यू -4 दिलेली आहे, तर m ची व्हॅल्यू यावरून आपल्याला काढता येईल। m ची पाहिजे, m या साईडला राहू देऊ, 4 या साईडला पास केले तर साईन चेंज करून जातील, म्हणजे -19 या साईडचे ॲज इट इज, या साईडला आल्यावर +4। आता हे सॉल्व करता येईल, -19 मधून 4 गेले तर -15 राहतील, म्हणजे m ची व्हॅल्यू किती येईल -15। पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे। समजलं मित्रांनो, धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, धन्यवाद।